आजवर पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात महिला सुद्धा तितक्याच ताकदीनं आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतायत। आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। या आहेत तेरवाड गावच्या संपदा मारुती कुऱ्हाडे। त्या कुरुंदवाडमधील जुन्या बसस्थानकाजवळ प्रकाश फुटवेअर नावाचं पादत्राण निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय करतायत। सकाळी घरातील कामं आवरून मिळेल त्या वाहन अथवा प्रसंगी पायी दुकानाकडे येऊन संत रोहिदासांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांचं काम सुरू होतं। पती निधनानंतर रडत आणि कुढत न बसता स्वतः हातात आरी घेतली आणि पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात पदर खोचून कामाला लागत त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। माझं गाव तेरवाड ते कुरुंदवाडमध्ये येऊन मी काम करतोय। आम्ही दोघं नवराबायको करत होतोय। 91 ते 94 पासून काम चालू आहे आमचं। 1994 पासून काम चालू आहे। मग 2019 मालक वारले, त्यामुळं ते सगळं माझ्यावर जबाबदारी पडली। मी सगळं चप्पल ऑर्डर घेतोय, सगळं चप्पल तयार करतोय। म्हणून मला जरी जमत असेल तर पुढचा जरा करू लागतोय, त्यात मी जरा बदल होते आणि त्याच्यामध्ये ते पॅशनमध्ये चपला करतोय। मी ऑर्डर घेऊन मी विकतोय, सगळं व्यवहार घरातला मी बघतोय, सगळी जबाबदारी माझ्यावर आहे। आपल्या कामातून त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादित केल्यामुळं कुरुंदवाडसह ग्रामीण भागातील लोक मोठ्या विश्वासानं त्यांच्याकडे पादत्राण दुरुस्ती आणि खरेदीसाठी येत असतात। गिऱ्हाईक जरी आलं तर मला वहिनी माझ्या मावशी म्हणतात, मावशी आजी हे म्हणतात। आजीजवळ चप्पल चांगली मिळते। जरी मी जरी दुकानात नसलो मला फोन करून बोलवून घेतात आणि आजी गॅरंटी चप्पल त्यामुळे माझ्याजवळ येतात। जुनं जरी लावायचं असलं, पाली जरी करत असलं तर माझ्याजवळ येतात। त्यांनी माझी वाट बघत थांबतात। मी जर लवकर नाही आलो तर मला फोन करतात। किरकोळ दुरुस्तीबरोबरच संपदा कुऱ्हाडे आकर्षक आणि टिकाऊ पण लोकांना परवडणाऱ्या दरात कोल्हापुरी चप्पल तयार करतात। त्यांनी तयार केलेल्या चप्पलांना ग्राहकांची चांगली पसंती मिळते। कुरुंदवाडी चप्पल तयार करता, कापशी तयार करता, शेलापती कापशी, शाहू चप्पल, सोलापूर कोल्हा ही संकीगरी चप्पल, चपल्या, लेडीज चप्पल, कापशी चप्पल हे सगळं आम्ही बनवतो। बाहेर फक्त आम्ही कंपनीत तेवढं मागवतो आणि स्वतः आम्ही दुकानमध्ये घरामध्ये तयार करतो। संपदा कुऱ्हाडे समाज काय म्हणेल याचा विचार न करता सन्मानानं हा व्यवसाय करतात। सुरुवातीच्या काळात विधवा बाई हा व्यवसाय कसा करणार अशी शंका व्यक्त करणारेच आता संपदा मावशींच्या धाडसाचं कौतुक करतायत। सध्याच्या विज्ञान युगात सुद्धा महिला आणि तरुणींनी काय करावं काय करू नये असं तत्वज्ञान जोडणारे आपल्या आजूबाजूला अनेक जण दिसतात। एखादी तरुणी किंवा महिला वेगळं काही करायला गेली तरी तिला नाउमेद करण्यात अनेक जण धन्यता मानतात। पण अशांना संपदा कुऱ्हाडे यांच्याप्रमाणेच पूजा लक्ष्मण कांबळे या कोल्हापुरातल्या सदर बाजार परिसरात राहणाऱ्या तरुणीनं चोख उत्तर दिलंय। पुरुषांची मक्तेदारी असलेल्या बाउन्सर या करिअरच्या नव्या क्षेत्रात पूजा पाय रोवून उभी राहतीये। भावाच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी वडिलांना मदत करण्यासाठी पुढे येत पूजानं महिला कमांडो म्हणून काम सुरू केलं। पोलीस दलात जाण्याचं स्वप्न बाळगून असलेली पूजा कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी महिला अंगरक्षक म्हणून काम करतेय। मग मला बॉन्सरमधलं काय एवढं जास्त म्हणजे अनुभव वगैरे नव्हता, फक्त फोर्सचा वगैरे अनुभव आलता। पोलिसांसोबत वगैरे आम्ही काम केलं, मग त्यांचं काम वगैरे आम्ही बघितलं। त्याच्यानंतर मी म्हणलं नाही मला हे बॉन्सरचं मी करणारच जोपर्यंत माझी पोलीस भरती होत नाही। त्यामुळं त्याच्यात मी प्रेरणा निर्माण करून मग मी ठरवलं की मी बॉन्सरचं काम करणार। मग आपलं ताराबाई पार्कात गेलो, तिथं इंटरव्ह्यू दिला। त्याच्यानंतर त्यांनी पर्सनॅलिटी बघून सिलेक्ट केलं, मग तिथं मी जॉबला जॉईन झालो। त्याच्यानंतर मग सगळीकडनं म्हणजे चर्चा व्हायला लागली पब्लिकची की बाबा कोल्हापुरात लेडीज बॉन्सर कधी बघितली नाही आणि फर्स्ट टाईम बघायला लागले, चांगली गोष्ट आहे। म्हणजे कोल्हापूर कुठं ना कुठं थोडंफार मुली पण आता पुढं चालल्यात, कोल्हापूरमधल्या पण म्हणजे कुठं कमी पडत नाहीत। वेगळ्या वाटेवर चालताना अनेक बरे वाईट अनुभव येतात। पूजासाठी सुद्धा ते नवीन नव्हतं। पूजा जे काम करते ते अनेकांच्या चेष्टेचा विषय ठरलं होतं, परंतु पूजानं त्याकडे दुर्लक्ष करत कोल्हापूरची पहिली महिला अंगरक्षक म्हणून सन्मान मिळवून चेष्टा करणाऱ्यांची बोलतीच बंद केली आहे। कारण यांचं काम भरपूर चांगलं आहे आणि कोल्हापुरातल्या पहिल्या लेडीज बॉन्सर आहेत। त्यामुळं त्यांनी ठरवलं, मग मला त्यांनी फोन केला की असं तुमचा पुरस्कार आहे, तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागेल।
मग ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन आपल्याला त्यांनी सन्मानित केलं की कोल्हापुरातली पहिली लेडीज बाउन्सर आहे. खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करणारे अशोक कांबळे यांना बाउन्सर म्हणून काम करणाऱ्या पूजाचा अभिमान वाटतो. ती दिवस रात्र राबत्याला बघून आम्हाला भीती. हे मुली असून एवढं राबून रात्री 1, 2, 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता हे बाउन्सर काम नको बाळ, हे करू नको. रात्री अपरात्री इतिहास कुठलं तर बारीक सारीक कुठलं तर काम कर. लेकांचं छोटंसं कुठं पण किती पण पगार मिळून दे, त्यात काम कर असं मी मुलीला सांगत होतो. पण तिची जिद्द तिनं सोडली नाही आणि तिच्या कष्टाचं हे फळ आहे आणि मला तिच्यावर अभिमान आहे. पूजा ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रासाठी शारीरिक तंदुरुस्ती गरजेची असते. त्यामुळे नियमित आणि शास्त्रशुद्ध व्यायाम करण्यासाठी तिला प्रशिक्षकांचं मार्गदर्शन लाभतंय. आपल्या लेकीची पोलीस होण्यासाठीची धडपड पूजाच्या आईला मात्र काळजीत टाकते. आणि लॉकडाऊनमध्ये लई कष्ट केले माझी मुली. तिला एक जिद्द होतं, ती पोलीस नोकरी करायची. त्याच्यामुळे एवढं माझी मुलगी तडपड करते. तिचं तेवढं चांगलं दुसरं काय नाही आम्हाला लईच आहे अभिमान वाटते मुलगीचं आम्हाला. महिलांना आपलं कर्तृत्व गाजवण्यासाठी कुठलंच क्षेत्र अपवाद राहिलेलं नाही. त्यामुळे पूजा महिलांनी आत्मविश्वासानं पुढे यायला हवं असं आवाहन करते. सर्व ताईंना माझं म्हणणं एवढंच आहे की सर्व महिलांनी धाडशी राहिलं पाहिजे. स्वतःचं संरक्षण त्यांनी स्वतःहून केलं पाहिजे. कोण आपल्याकडं बोट करून बोललं नाही पाहिजे, असं आपण एवढं धाडशी झालं पाहिजे. जिम केलं पाहिजे, कराटे क्लासेस केलं पाहिजे, बॉक्सिंग क्लास केलं पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे. त्यांनी स्ट्रॉंग राहावं एवढंच मला वाटतं. संपदा कुऱ्हाडे आणि पूजा कांबळे या खरं तर बिकट वहिवाट करणाऱ्या समाजातल्या असंख्य महिलांच्या प्रतिनिधी आहेत. त्यांच्यासारख्या अनेक महिला विविध क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढण्याचं काम करतायत. या सर्व महिलांच्या कामांना आजच्या महिला दिनी सलाम. एस न्यूजसाठी सतीश पाटील, सुभाष गायकवाड आणि जितेंद्र शिंदे.